आज काय ब्रेकफास्ट करता? ओ पोहे. अरे वा. ए मी सांगू हे तू केलंस ना? ताराबाईनी नाही राईट? अगं मला वास आला ना. हे काय नुसती कॉफीच पितेस? पोहे नको? नकोय मला काय. अरे उशीर झाला, निघायला पाहिजे. बाय. येते. बाय. आज तू दिवसभर कुठे असणार आहेस आणि घरी कधी येणार आहेस हे मला कळेल. विचारण्याचा हा टोन मला आवडत नाही, तुला माहिती आहे ना. टोन ठरवायला हे तुझं शूटिंग नाहीये. जशा भावना तसा टोन. तू सांगितल्या वेळेला घरी येत नाहीस, फोन उचलत नाहीस, मीटिंग्समध्ये आहे असं सांगतोस, पण मीटिंग शेड्यूल्डच नसतात. या सगळ्याचा अर्थ काय पलाश? तुला एक बायको आणि एक मुलगा आहे हे लक्षात आहे ना तुझ्या? तुला काय वाटलं मी सगळं विसरलं ना? आणि तुला वाटत असं मी काहीही करत नाही. एक दिवस मीटिंगवरनं घरी यायला उशीर काय झाला, तू प्रश्नांचा भडीमार सुरू केलास. अरे तुला घरी यायला उशीर होत नाही तुझ्या सर्जरीमुळे, तुझ्या डिलिव्हरीमुळे. त्यावेळेला मी हॉस्पिटलमध्येच असते आणि हे तुला चांगलं माहितीये पलाश. मी तसाच मीटिंगमध्ये असतो हे तुला चांगलं माहिती आहे. हा चूक फक्त माझी एवढी झाली की मी तुला फोन करून कळवलं नाही. मी एक काम करतो ना, मी तुला ब्रिजमोहनशी फोनवरती बोलायला सांगतो, बोलते त्याची. मला नाही बोलायचं. बरं आहे, तुझा माझ्यावरही विश्वास नाही. तू ब्रिजमोहनशी बोलणार नाहीस. तुझा विश्वास कोणावर? त्या किटीवर. हे बोलणंच खुंटलं ना. ते काम का नाही करत? तू किटीलाच फोन करून विचार ना की आज मला संध्याकाळी कधी किती वाजता येणार आहे. डबा तयार आहे तुमचा? ते काय तयार नाही झालात अजून तुम्ही? काय हो, वाजले किती बघितलं का तुम्ही? नाही, आज उशिरा जाणार आहे जरा शाळेत. का हो, बरं नाही वाटते का तुम्हाला? पुन्हा जळजळते का छातीत पुन्हा? अंजू, तू करणार असलीस तर कर नोकरी, मी नाही अडवणार तुला. अहो, माझा पगार पुरतच नाहीये संसाराला म्हटल्यावर मी कुठल्या तोंडाने अडवणार आहे ना तुला? काय म्हणताय तुम्ही हे? अंजू, अगं खर्चा वाढतच राहणार आहे. मालूच्या भविष्यातल्या शिक्षणाच्या खर्चाचा विचार जरी आला ना नुसता मनात, तरी फेस येतो तोंडाला. कुठून करणार आहे मी हे सगळं? मीच अपुरा पडतोय म्हटल्यानंतर
तुला अडवायचा अधिकारच काय मला? तुम्ही काय बोलता हे लक्षात येतंय का तुमच्या? तुमचे गुण आणि तुमचा पगार याचं प्रमाण व्यस्त आहे, मान्य आहे मला. पण तुमच्या पगारावरनं तुमची किंमत कधीच ठरवलेली नव्हती हो मी. तुमचं मन दुखवून, तुमचा सन्मान दुखवून मला नाही नोकरी करायची. या अगोदर आपण भागवत होतोच की नाही, पुढे सुद्धा भागवू ना. आणि तुम्ही नवीन ठिकाणी नोकरी बघताय ना, इंटरव्ह्यू दिलाय ना, तिथे नोकरी मिळाली की सगळे दिवस बदलून जातील. तुम्ही भलत्या गोष्टीचं नका टेन्शन घेऊ का. मी चहा करू का थोडासा तुम्हाला, म्हणजे बरं वाटेल. घेता चहा का खायला करू? नाही, खायलाच करते, नाहीतरी उशिराच जाणार आहात ना तुम्ही. दुष्यंत झोपल्याने तोपर्यंत होऊन जाईल. हा, अहो लक्षात आले ना तुमच्या मी काय म्हणते ते? किटी, हे पलाश, व्हॉट अ सरप्राईज. चल ना आत चल. मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. मला प्रश्न? व्हॉट डू यू मीन? मीराने तुला फोन केला होता तेव्हा तू माझं लवकर पॅकअप झालंय, मी घरी निघालो, असं खरं का सांगितलंस? मग काय सांगणार होते पलाश मी? पलाश, तू ऍक्टर आहेस, तुला लाईन्स बोलायची सवय आहे, पण मी माझ्याच लाईन्स बोलते. जे होतं ते मी सांगितलं. तू मॅनेज काय केलंस? व्हॉट? तू माझी मॅनेजर आहेस ना. पलाश कुठे असं विचारल्यावर एखादं मॅनेज करणारं उत्तर द्यायला हवं होतंस. दॅट इज युअर जॉब. आय एम सॉरी. तुझ्या आयुष्यातल्या खऱ्या खोट्या गोष्टी तुझ्या सोयीनुसार मॅनेज करणं, दॅट इज नन ऑफ माय जॉब. तुझ्याकडे इतका तरी कॉमन सेन्स असेल असं वाटलं होतं मला. व्हॉट? मॅनेज करणं तर सोड, प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवलेस. तुझ्यामुळे माझ्यात आणि मीरामध्ये वादावादी झाली. जो काही तमाशा झालाय ना, त्याला तू जबाबदार आहेस. हे हॅलो, प्रॉब्लेम काय याचा? काय? अश्विनी, मला सांग, तुला रिवाइज एस्टिमेट्स मिळालेत ना? हो, मला परेरांनी सगळं समजावलं. ओके, म्हणजे आता आपल्याला जे एस्टिमेटमध्ये रिवर्क करायचं आहे त्यात काही अडचण नाही. नाही, संध्याकाळपर्यंत मी सगळं तयार ठेवीन. तुम्ही एकदा तपासलं की मग फायनल प्रिंटआउट देईन. अगं, आज मला अगरवालांकडे जायचं आहे. किती वाजतील काही सांगता येत नाहीये, बहुतेक उशीर होईल आज. एक विचारू? काय ग? माझ्यामुळे तुमच्यात आणि मिसेस प्रधानांच्यात काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, म्हणजे मला आज जाणवलं. तसं काही असेल तर प्लीज मला सांगा, मी मिसेस प्रधानांची बोलेन. तुम्ही दोघेही माझ्यासाठी खूप करताय आणि अशा गैरसमजामुळे तुमच्यात अंतर आलेलं मला नाही आवडणार. आपल्यात आणि आपल्या प्रिय व्यक्तींमध्ये दुरावा आल्यानंतर त्याचं दुःख काय असतं मला माहिती आहे. मी ते अनुभवते. ते दुःख तुम्हाला नको.
थँक्स बट डोंट वरी. तुझ्यामुळे त्या दोघांमध्ये वाद झाला याचा अर्थ काय ग किती? काय अर्थ काय काय अर्थ काय? नाही, जेव्हा मीरासारखी डिग्निफाईड बाई वाद घालते ना त्यात काहीतरी तथ्य असणारच. रोहन काय बोलतोयस ते कळतंय का तुला? म्हणजे मीरा डिग्निफाईड आणि मी नॉन डिग्निफाईड असं म्हणायचं का तुला? तो पलाश इथे का आला होता? काय शूटवर भेटताच ना तुम्ही दिवस रात्र, फोनवर बोलताच ना, मग घरी कशासाठी? रोहन व्हॉट्स दिस यार, कम ऑन चिल. थँक गॉड आपलं लग्न नाही झालंय. लग्न झालं असतं तू पारच ठेवलं असस ना माझ्यावर. मला नॉर्मल माणसासारखा श्वास घेऊ देत. हा तिथे का आला होता, याचा फोन का आला, तो तिथे घरी का आला होता, काय हे यार? रोहन आय लव्ह टू शेअर एव्हरीथिंग आणि मी शेअर करते सुद्धा, पण प्लीज माझी उलट तपासणी घेऊ नकोस तू. इट वोंट वर्क. जेलसी वगैरे मी समजू शकते यार, पण संशय यार नाही. मीराच्यात आणि पलाशच्यात माझ्यामुळे भांडण झालं भांडण माझ्या, पण ते आता का झालं हे मी तुला नाही सांगणार. तुला जे समजायचंय ना ते समज. हे बघ, आणि रोहन माझ्या घरी कुणी यायचं, मी कुणाशी बोलायचं, कुणाशी संबंध ठेवायचे ते माझं मी ठरवणार. फायनली मी माझ्या कॉन्शियसला आन्सरेबल आहे, तुला नाही. हे माझं मी ठरवणार, कारण तो माझा अधिकार आहे आणि तेवढी माझी लायकी सुद्धा आहे. बायका नाक्कल नसते, असं तुझ्या कॉन्शियस माइंड मध्ये असेल ना तर तुझा कॉन्शियस आणि तुझी नजर सर्वात आधी क्लीन करून घे. किती बस. I know it will hurt you, Rohan. But at the same time, it will cure you too. काही नाही, कुठे काय, काहीच नाही. नमिता, तुला तुझ्या चेहऱ्यावरून काय झालंय ते लपवता आलंय का कधी? काय झालं सांग बघू मला. नाही, जाऊ दे. उगाच काहीतरी शंका येतात माझ्या मनात. नाही, खरंच काही नाही. तसं असेल तर मी तुला आग्रहच करेन की मला सांग काय झालं. नमिता, वेडं वाकडं असेल तरी जसं जमेल तसं बोल माझ्याशी. शुभंकरने तुझं मन दुखावलंय का? अश्विनी, बस. सॉरी, मी येणारच होते पेपर घेऊन. इट्स ओके.
हे बघ, मी अशा काही फॉर्मॅलिटीज मानत नाही. मी बॉस आहे, तू सेक्रेटरी आहेस वगैरे. ओके, रेडी आहे का फाईल? हो. अश्विनी, तू अशी का दिसतेस? काही टेन्शन आहे का? समीर माझ्या फोनची वाट बघत असेल आणि मी केला नाही म्हटल्यावर त्याचा फोन येईलच थोड्या वेळात. तोपर्यंत तो खूप वैतागलेला असेल. ते एक वेळ मी सहन करेन, पण बंगलोरचा पत्ता कुठून देऊ? पत्ता देण्याखेरीज माझ्याकडे आता पर्याय नाहीये. काय सांगू मी समीरला? नमिता, तुझ्या मनात संशय भिरभिरणं अगदी स्वाभाविक आहे. खरं सांगू, राईट पर्स्पेक्टिव्हने घ्या, मी सांगते ते. आत्यांच्या मनात सुद्धा हीच भीती होती. ती त्यांनी ज्या पद्धतीने बोलून दाखवली ते योग्य नव्हतं. शुभंकरने आशूच्या खांद्यावर हात ठेवलेला बघून तुला तेच वाटलं जे तुझ्या जागी कुठलीही बाई असती ना तरी तिला वाटलं असतं. नमिता, मी तुला मागेही म्हटलं होतं, आपली केसच थोडी जगावेगळी आहे ग. त्यामुळे सर्वसाधारण पद्धतीने तिच्याकडे बघणं न्याय्य होणार नाही. नमिता, मला सांग, जिथे 4 चौघांचं जाणं येणं आहे अशा हॉलमध्ये जर शुभूने तिच्या खांद्यावर हात ठेवला असेल तर ती नक्कीच कुठल्याशा साध्याशा कारणामुळे झालेली त्याची स्पॉन्टेनियस रिॲक्शन असणार. आणि स्पष्टच सांगायचं झालं तर काही वेडवाकडं असतं ना, तर तो विचार असा खुल्या पद्धतीने व्यक्त नसता झाला. हो ना? बरोबर आहे तुमचं. माझा शुभंकर आणि अश्विनीवर 100% विश्वास आहे. उगाच शंकेची पाल मनात चुकचुकली. पण तुमच्याशी बोलून आता खरंच खूप बरं वाटतंय. आकाश स्वच्छ झाल्यासारखं. नमिता, जे डोळ्यांना दिसतं ना ते नेहमीच पूर्ण सत्य असतं असं नाही. आता नुसती पानं चाळत बसू नको, नीट वाच. अश्विनी, हे बघ, तुझ्या प्रॉब्लेमवर एक सोल्युशन काढलं मी. माझा एक मित्र असतो बँगलोरला. आपण समीरला त्याचा पत्ता देऊया. नाही, पण समीरचा मित्र आहे ना तो सुहास, तो स्वतः तिकडे जाणार आहे. मग असं करूया, माझा मित्र त्या सुहासला असं सांगेल की तू काहीतरी अर्जंट काम आलं कंपनीचं म्हणून चेन्नईला गेलीस. हा? हो, पण अश्विनी, तू काळजी नको करूस. माझा मित्र सगळं सांभाळून घेईल. मला माहितीये हे असं सारखं खोट्यावर खोटं बोलणं तुला आवडत नाहीये, पण काय करायचं? घरच्यांपासनं सरोगसी लपवायची हा निर्णय तुझाच होता ना. आय नो अश्विनी, तू ज्या परिस्थितीत होतीस त्यानुसार तो निर्णय योग्यच होता. पण हे बघ, आता आपल्याला काही इलाज नाहीये. तो निर्णय निभावणं भाग आहे, बरोबर ना?
तू अजिबात गिल्टी समजू नकोस स्वतःला. कुठलीही गिल्ट मनात ठेवू नकोस. ओके? मला वाटतं आता निघायला पाहिजे. मीराचा फोन आला होता. चेकअप करता जायचंय ना? हो